दंडवत प्रणाम. माय बाबू, आज तुम्हाला मी गीताज्ञान आपल्याला का अवगत होत नाही, गीताज्ञान आपल्याला का कळत नाही, त्याची एक आपल्या होणारी मोठी चूक समजून सांगतो तुम्हाला. माय बाबू, आपण गीता शिकून घेतो कोणा कोणतरी, गीता वाचत राहतो आयुष्यभर, पण त्याच्यामधलं वर्म माहीत नाही आपल्याला, त्यातले वर्म जाणून घेत नाही. वर्म जर जाणून घेतलं नाही तर मर्म काय कळण आपल्याला. त्यामुळं आपण त्यातलं मर्म जाणून घ्यायला पाहिजे. गीतेमध्ये काय सांगितलं श्रीकृष्ण महाराजांनी. बरं, गीता अशी नाही की कथारूप नाही की ती कथा आपल्या लक्षात राहील, तसं नाही. ते वेगवेगळे त्याला म्हणजे तुकडे केलेले आहेत गीतेमध्ये. त्या 4 श्लोकात वेगळं सांगितलं, दुसऱ्या श्लोकात 4 श्लोकात वेगळं सांगितलं, पुन्हा काही दुसऱ्या श्लोकात वेगळं सांगितलं, असे वेगवेगळे. मग ते तसे तुकडे आपल्याला, ते सरवळे म्हणतात आमच्या मानव संप्रदायात, ते सरवळे आपल्याला गीतेमध्ये जसे आपल्या बी विचारमालिकेमध्ये सरवळे आहेत, तर त्या म्हणजे एक आचाराचा सरवाळा, विचाराचा सरवाळा, असे जे सरवळे आहेत, तर तसे सरवळे, तर त्या सरवळे गीतेमध्ये आहेत. ते सरवळे आपल्याला माहीत झाले पाहिजे. आणि ते सरवळ्याप्रमाणे जर अभ्यास केला, आपण ज्ञान घेतलं, तर आपल्याला निश्चित आपण त्याच्यामध्ये आपल्या त्यातलं मर्म कळू शकते. माय बाबा, आज तुम्हाला मी 3ऱ्या अध्यायाचं मर्म सांगणार आहे. बघा, आपल्याला बघा 1 ते 9 पर्यंत एक तुकडा केलेला देवाने. श्रीकृष्ण महाराज, अर्जुन काय म्हणतो 3ऱ्या अध्यायात, श्रीकृष्ण तो म्हणतो, पहिल्या श्लोकात तो म्हणतो, देवा ज्याशी चेतकर्म नसते मत्ता बुद्धिर्जनार्दन तत्किम कर्मणी घोरे माम नियोजयशी केशव. देवा, तुम्हाला जर कर्मापेक्षा ज्ञानयोग श्रेष्ठ वाटत असेल, तर मग ह्या घोर कर्मात माशाला कशाला पाडता. आणि व्यामिश्रेने वाक्यनं बुद्धी मोहिमे शिवमे तदेकम बोध निश्चित येणं श्रेय हम आपल्या. आणि तुमच्या समिश्र भाषणानं मला काही समजणं, माझी बुद्धभ्रम व्हायला, म्हणून मला कृपया करा. माझ्यासाठी एकच कोणचं आहे, माझ्या भल्याचं सांगा. तर श्रीकृष्ण महाराज त्याला उत्तर देतात, अर्जुना लोकेस्मिन द्विधानिष्ठा पुरा प्रोक्ता मयन ग ज्ञानयोगेन सांख्यानाम कर्मयोगेन कर्मयोग. न मी तुला मागच सांगितलं, लोकांमध्ये 2 निष्ठा मी सांगितलेले आहेत पूर्वीपासूनच. तर एक ज्ञान मार्ग आणि दुसरा कर्ममार्ग. एक ज्ञान मार्ग आणि दुसरा कर्ममार्ग. तर आणि कर्माचं असं आहे अर्जुना, न कर्मणा मनारंभा नैष्कर्म्यम पुरुषोष्णुते न च संन्यास नादेवो सिद्धिम समधी गच्छति. म्हणजे कर्म जर तुम्ही सुरू केले नाही, तर तुम्ही निष्कर्मी कसे होणार. न कर्मणा मनारंभा, कर्माचा आरंभ जर केला नाही, नैष्कर्म्यम पुरुषोष्णुते, तुम्ही नैष्कर्मी कसे होतात. आणि न च संन्यास नादेवो, आणि कर्माचा त्याग नाही केला, तर कर्माच्या फळाचा त्याग नाही केला, तर तुम्हाला सिद्धी कशी मिळेल. तर तुम्ही सिद्धिम समधी गच्छति, कशी काय सिद्धी मिळेल तुम्हाला. म्हणून तुम्ही कर्म केलेच पाहिजे. आणि अर्जुना, नाही क्वचित क्षणमपी जातू तिष्ठते कर्म. मग क्षणभरही माणूस कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. कारण आपण प्रकृतीच्या 3 गुणानं बांधलेलो आहे. त्या 3 गुणाचा ज्ञान आपल्याला 14व्या अध्यायात दिलं आहे श्रीकृष्ण महाराजांनी. म्हणून आपल्याला ते 14व्या अध्यायातलं जे ज्ञान आहे ते आपल्याला अगोदर समजलं पाहिजे. तर असा गुरु असा पाहिजे की त्यानं जे काय पाहिजे ते शिकवलं पाहिजे. तर 14व्या अध्यायातलं जे तो गुणत्रय विभाग आहे, तर ते गुणत्रय विभाग अगोदर आपल्याला समजला पाहिजे. तर 3 गुणांना आपल्याला बांधलेलं आहे. तर कोणचे ते 3 गुण, रज तम सत्व. तर सत्वगुण कसा बांधतो आपल्याला, ते म्हणतात तत्र सत्व निर्मलत्वात प्रकाशक मनामय सुख संगेन बदनाती ज्ञान संगेन चालतो. तो सत्वगुण हा आवडरूप सत्वगुण कसा आहे, म्हणजे आपल्या देहात प्रकाश पाडणार आहे. तर तसं निर्मल येतो, निर्मलात प्रकाशक मनामय सुख संगेन, पण सुखाच्या आणि ज्ञानाच्या संगतीनं बांधून टाकतो आपल्याला. आणि रजोगुण कसा बांधतो, रजो रागात्मक, तो आवडरूप आहे. रजो रागात्मक विधी तृष्णा संग समुद्भव त्यांनी बदनाती कोणत्याही कर्म संगेन, कर्माच्या आसक्तीने बांधून टाकतो तो रजोगुण. आणि 3रा गुण आहे तो तमगुण. तो तमसो ज्ञानजमिती, तो अज्ञानरूपी आहे. तमसो ज्ञानजमिती मोहनम सर्वदेण्याम, सर्व देहाला मोहित पाडतो. प्रमाद आळस निद्रावीस त्यांनी बदनाती भारत.
आणि प्रमाद, आळस, निद्रा यानं बांधून टाकतो आपल्याला. माय बाबू, म्हणून श्रीकृष्ण महाराज म्हणतात की अर्जुना, नाही कच्चित क्षणमपी, क्षणभर देखील माणूस कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. नाही कच्चित क्षणमपी जातू तिष्ठते कर्म. एक क्षणभर बी माणूस कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. कार्य ते हेवशा कर्म सर्व प्रकृती जाईल गुणे. आणि प्रकृतीच्या गुणानुसार सगळे कामं होत असतात. आता आपण पश्यन, त्या 5व्या अध्यायात आले, पश्यन, श्रुणन, स्पृशन, जिग्रहण, नसनन, गच्छन, स्वपन, श्वसन. म्हणजे आपण जे डोळे उघडितो, कानानं ऐकतो, ते कसं आहे, काय आहे? प्रकृतीच्या गुणानुसार ऐकतच असतो आपण. आपले डोळे झाक आपली तुम्ही म्हणले तरी तुमची बंद होत नाही. म्हणजे हे सगळे सर्व प्रकृतीच जाहीर गुन्हे, प्रकृतीच्या गुणानुसारच तुम्ही कर्म करीत असतात. म्हणून कर्म केल्याशिवाय तुम्हाला नैष्कर्म्य होऊ शकत नाही तुम्ही, आणि नैष्कर्म्य झाल्याशिवाय तुम्हाला सिद्धी मिळू शकत नाही. माझ्या बाबा, हे अत्यंत महत्त्वाचं म्हणजे गोष्ट आहे. मग ते म्हणले, काही लोक काय करतात, मग कर्माची महती त्याला कळत नाही. मग ते कर्म कसं करावं हे त्याला माहीत नाही. मग ते काय करतात, कर्मेंद्रियाला संयमित करतात, आवरून टाकतात. आणि हे असते मनसा स्मरण. आणि मनानं मात्र इंद्रियाचं मनानं मात्र विषयाचं चिंतन करतात. श्रीकृष्ण महाराज इंद्रिया म्हणले, इंद्रियार्था विगुणात्मा मिथ्याचार उच्यते. तो मिथ्याचारी आहे. आणि पण काही लोक मग त्याच्यातले ज्याला जाणते येतं ते म्हणले, ते कसे करतात, यष्टींद्रिया आणि मनसा, म्हणजे कर्मेंद्रियाला मनानं आवडतात. तर यष्टींद्रिया मनसा, इंद्रियाला मनानं आवडतात. आणि नियम्यारभते अर्जुन, आणि कर्मेंद्रियानं कर्म करण्यायोग्य कर्म करतात. कर्मेंद्रिय कर्मयोग ते खरे ज्ञानी आहे. तसं तेवढं आपल्याला कर्म समजलं पाहिजे. कर्मेंद्रियानं करण्याजोगेच कर्म केले पाहिजे. आणि असं अनासक्त होऊन केले पाहिजे. ते कर्मेंद्रियाने संयमे ये असते मनशास्त्र. कर्मेंद्रिय कर्मयोग मसक्त अनासक्त होऊन कर्म केले पाहिजे. तर तो माणूस खरा भला आहे. म्हणून अर्जुनाला श्रीकृष्ण महाराज म्हणतात, अर्जुना नियतम कुरु कर्मत्वम कर्म जय कर्मनं शरीर यात्रापीच तेन प्रसिद्धेद कर्मनं. अरे तू नियमित केलेले कर्म कर अर्जुना. तुला हे नियमित कर्म आहे, युद्ध करणं हे तुझं नियमित कर्म आहे. तर तू क्षत्रिय आहेस, तुला युद्ध करावंच लागेल. नियतम कुरु कर्मत्वम कर्म जय कर्मनं शरीर यात्रापीच तेन प्रसिद्धेद कर्मनं. तू तसं जर कर्म केलं नाहीस तर तुझी शरीर यात्रा देखील चालणार नाही. तुझा पोट कसं भरण मग कर्म केलं नाही तर. त्यामुळं तो कर्म कर असं श्रीकृष्ण महाराज म्हणले. परंतु कर्म करत असताना परमेश्वराचं चिंतन कर. हे ज्ञार्थात कर्मणो नेत्र लोकोयम कर्मबंधन तदर्थम कर्म कोणते मुक्त संघ समाचर. इथं यज्ञ म्हणजे परमेश्वर. आता इथं काही लोक यज्ञ म्हणजे तो हवन यज्ञ म्हणतात. इथं यज्ञ म्हणजे परमेश्वर समजायचं. हां, आणि का बरं समजायचं, मनानंच समजायचं का नाही. श्रीकृष्ण महाराजाचं प्रमाण आहे त्याला, की ते 9व्या अध्यायात 8व्या अध्यायात म्हणतात अर्जुना, म्हणजे मी म्हणजे प्रत्येक देहामध्ये मी यज्ञ आहे असं म्हणतात. ते मी काढून दाखवतो तुम्हाला. 8व्या अध्यायात ते म्हणतात की मी प्रत्येक शरीरामध्ये मी देखील यज्ञ आहे. तिथं यज्ञ म्हणतात ते. तर हा आधी यज्ञ म्हणले मी. तर आधी यज्ञ हमे मात्र देह भूतारोर. म्हणजे त्याचा अर्थ असा झाला की यज्ञ म्हणजे परमेश्वर. ते काय म्हणतात, मी यज्ञ आहे म्हणजे यज्ञाचा अर्थ परमेश्वर. परंतु अन्य लोक किंवा ज्याला कळत नाही ते लोक यज्ञ म्हणजे ते हवन करणारा यज्ञ त्याला म्हणतात यज्ञ. पण इथं यज्ञ म्हणजे परमेश्वर. तर इथं यज्ञार्थात कर्मणो नेत्र, यज्ञार्थात परमेश्वराच्या चिंतनाव्यतिरिक्त जे आपण कर्म करतो. मग आपण आता तुम्ही हा जे गीता ग्रंथ आहे, एका गृहस्थाश्रमी माणसानं एका गृहस्थाश्रमी भक्ताला सांगितलेलं हे ज्ञान आहे. माय बाबा, गीता ज्ञान म्हणजे काय, एका गृहस्थाश्रमी परमेश्वरानं उभयदृश्य अवतारानं ज्याला 16,108 पत्न्या होत्या, तशा ग्रस्थाश्रमी परमेश्वरानं ग्रस्थाश्रमी अर्जुनाला भक्ताला सांगितलेलं ज्ञान म्हणजे गीता ज्ञान आहे. त्यामुळं इथं ते म्हणतात, यज्ञार्थात तू जे काम करत असेल, तू नोकरी करत असेल तर तुला नोकरी करता करता परमेश्वराचं चिंतन करणं गरजेचं आहे. पण यज्ञार्थात कर्मणो नेत्र, जे परमेश्वराचा
च्या व्यतिरिक्त परमेश्वराच्या चिंतना व्यतिरिक्त जो कर्म करतो तो त्याला कर्माच्या बंधनात पडावं लागतं आहे. पण यज्ञार्थात कर्मनेत्र लोकयम कर्मबंधन म्हणून तदर्थम कोणते मुक्त संघ समाचार. मग मुक्त आसक्त होऊन कर्म कर परमेश्वरासाठी, परमेश्वराचं चिंतन कर, दळिता कांडिता परमेश्वराला चिंतन कर. आणि मुखी घ्या हरिनाम. प्रत्येक असं संतांनी सांगितलेलं की म्हणजे प्रत्येक गोष्टीत आणि आपल्याकडे देखील सांगतात की सर्व ते सांगतात आपल्याला की तुम्ही म्हणजे तुम्ही शयनासनी तुम्हाला शयनासनी भोजनही तुम्हाला परमेश्वर झाला पाहिजे. आणि श्रीकृष्ण महाराज अन्य लोक म्हणतात की मग म्हणजे वदनी कवळ घेता नाम घ्या श्री हरीचे, म्हणजे परमेश्वराचं चिंतन तुम्ही प्रत्येक घासाला घ्या तुम्हाला. आणि असं सांगितलेलं आहे पुराणात बी की जो माणूस परमेश्वराचं चिंतन करत असतो ना तो सदा निराही. श्री चक्रधर स्वामी महाराज देखील म्हणतात की जो याचं म्हणजे भिक्षा भोजन करतो आणि चिंतन करतो तो सदा निराही, असं एका लिडीमध्ये आलेलं आहे बघू. त्यामुळं हे असे जे तुकडे येतात तर हे तुकडे पाडीत म्हणजे तुकडे पाडीत जर तुम्ही अभ्यास केला तर तुम्हाला गीता फार अवघड नाही, तुम्हाला कळणं गीता फार अवघड नाही. म्हणून या 9 श्लोकाचा एक तुकडा पडलेला आहे, ह्या 9 श्लोकाचा पडलेला आहे. आता बाबा दुसऱ्या म्हणजे 10 ते 19चा दुसरा तुकडा आहे. तर मी दुसऱ्या उद्याच्या व्हिडिओमध्ये त्या दुसऱ्या तुकड्याचं ज्ञान मी तुम्हाला माझ्या मतीप्रमाणे येईल बाबा. पण याप्रमाणे अभ्यास करा, माझ्याकडे या, मी शिकवतो तुम्हाला. माझे 3 ग्रुप चालतात, तर त्या 3 ग्रुपमध्ये मी अशा प्रकारे गीता समजून सांगतो तुम्हाला निश्चितच. पण ज्याला गीता अजिबातच वाचता येत नाही तसे ना माझ्याकडे येऊ नका प्लीज. ज्याला वाचता येते, कारण वाचता येण्याच्या पुढचा कार्यक्रम तुम्हाला मी शिकवणं मी कारण तशा शिकलेल्या महिला माझ्याकडे येतात. आणि 3 ग्रुपमध्ये माझ्याकडं गीता ज्याला मुसुद्धा वाचता येते अशा महिला आहेत. आणि त्याला मी हे असे तुकड्यानं हे ज्ञान देत असतो. माझ्या तुकड्यानं घेतलेलं ज्ञान हे खरं ज्ञान आहे आणि ते खरं तुमच्या हृदयात बसतं आहे. आणि माझ्या त्याप्रमाणे अभ्यास करा आणि आपलं भलं करून घ्या, गीतेचं ज्ञान अवगत करून घ्या अशी मी तुम्हाला नम्र विनंती करेन आणि तुमची रजा घेईन. आणि तुम्ही जर ह्या चॅनलवर नवीन असताल तर कृपया ह्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. एवढी उपकार माझ्यावर करा अशी मी विनंती करेन आणि तुमची रजा घेईन. दंडवत प्रणाम.